नमस्कार मित्रांनो, केंद्रातले हे मोदी सरकार कोणत्या 5 कारणामुळे सत्तेत आलं आणि 2014 नंतर आणि 14 नंतरची ती परिस्थिती आणि 14 पूर्वीची परिस्थिती या सविस्तर अशा आपण याच्यावर चर्चा करणार आहोत मित्रांनो, या मोदी सरकारनं फक्त 5 आश्वासनं दिली होती आणि त्या 5 आश्वासनामुळं हे सरकार कसं सत्तेत आलं आणि आता त्या आश्वासनापासून कसं दूर पडतंय याबद्दल आपण मित्रांनो सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती मी बघणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा या गगन भरायने न्यूज चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, 2014 नंतर ते मोदी सरकार या केंद्रात सरकारमध्ये आलं त्यावेळेस कोणती त्यांनी आश्वासनं दिली होती आणि किती आश्वासनं पूर्ण केली आणि शेतकऱ्यांची कशी विल्हेवाट लावली, कसे महागाई वाढली, काळा पैसा, भ्रष्टाचार, 2 कोटी लोकांना सुसत बेकार जे रोजगार त्यांना देऊ असं आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनापासून कसं आता मोदी सरकार दूर पडतंय याची सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार. मित्रांनो, आज आपण 2014 नंतरच्या भारतीय राजकारणातील एका महत्त्वाचा मुद्दा चर्चेसाठी घेणार आहोत. काही टीकाकारांचे मत आहे की अनेक मोठमोठी आश्वासनं देऊन सरकार सत्तेत आलंय, परंतु त्यातील अनेक अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत, म्हणजे एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही. मित्रांनो, 2014च्या निवडणुकीत भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, काळा पैसा परत आणणे, महागाई कमी करणे आणि रोजगार निर्मिती करणे, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे आणि अर्थव्यवस्थेला गती देणे हे प्रमुख मुद्दे या सरकारनं घेतले होते आणि आपण या मुद्द्याला बळबळ मित्रांनो मोठ्या प्रमाणात मतदान करून हे सत्तेवर आले. पण आता या आश्वासनांना प्रतिसाद आणि कोणताही त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही आणि जनतेचे प्रश्न सुटलेले नाही. तथापि विरोधी पक्ष आणि काही राजकीय विश्लेषक असा आरोप करतात की रोजगाराचा प्रश्न आजही गंभीर आहे. बेरोजगारीबाबत तरुणांमध्ये नाराजी दिसून येते आणि भयंकर असे नाराजी मित्रांनो. अनेक वेळ उच्च शिक्षण घेऊन सुद्धा योग्य नोकरीच्या शोधात आहे आणि त्यांना नोकऱ्या मिळत नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी दिलेल्या रोजगाराचं जे काय आश्वासन आहे मित्रांनो त्यावर एक प्रश्न निर्माण होतो. मित्रांनो, आपण सुरुवातीला जर बघितलं असेल की या सरकारनं काळा पैशाबद्दल एक मोठी जनजागृती त्या ठिकाणी केली होती आणि मोठमोठी एक आश्वासनं त्यांनी त्या ठिकाणी दिली होती. मित्रांनो 2014 पूर्वी जे सरकार होतं त्या सरकारवर मोठमोठे आरोप केले होते आणि या सरकारचा स्विस बँकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे आणि काळा या पैशावरच एवढं मोठं राजकारण त्यावेळेस तापलं होतं मित्रांनो की भयंकर राजकारण तापलं. आणि या स्विस बँकेत जो पैसा आहे तो पैसा आम्ही आणू, म्हणजे तो काळा पैसा आहे आणि तो काळा पैसा भारतात आणू आणि भारतात आणल्यानंतर तो पंतप्रधान मोदींनी त्यावेळेस आश्वासन दिलं होते की यूं ही हम किसानों के खाते पे, म्हणजे आम जनतेच्या खात्यावर 15 लाख रुपये येऊ मिळून जाईल आणि खोटं आश्वासन दिलं मित्रांनो. 15 लाख रुपये काय, पण आज शेतकऱ्याची एवढी परिस्थिती आहे, सर्वसामान्य एवढं महागाईत भरडला गेला, तो काळा पैसा दूरच राहिला. पण आता पुढे या जनतेला जे 2000 पूर्वीचे जे दिवस होते त्या दिवसाची आठवण येते मित्रांनो. कारण की त्यांनी जे आश्वासनं एवढे दिली होती त्याला एक मृग जाळ असतं त्याप्रमाणे तसं झालं मित्रांनो. एक हरणीला तहान लागल्यावर ते कशा उन्हाळ्यात झळाया असतात आणि त्या झळायामागे पाणी समजून त्या मृग धावत असतं, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना या कामगार मजुरांना असं आश्वासन दिलं होतं आणि त्याचंच आपण एक बघतो मित्रांनो की आता शेतकरी मोठा भ्रष्टाचारात पोखरून हा देश निघालेला आहे आणि शेतकरी यांचं उत्पन्न वाढलं तर नाही आणि घेतलं आहे. मित्रांनो, त्यांनी पुन्हा एक आश्वासन दिलं होतं महागाई त्यावेळेस आपण बघत असलो मित्रांनो 2014 पूर्वी तुम्हाला 350-400 रुपयाला सिलेंडर मिळायचं आहे, 50 रुपयांना पेट्रोल मिळायचं, खतं औषधाचे भावसुद्धा कमी होते आणि जी महागाई होती त्या महागाईलाच एक मुद्दा त्यांनी निवडणुकीपूर्वी पुढं आणला आणि बऱ्याच त्यांच्या त्या महिला त्या प्रचारादरम्यान ते जे गॅसचे सिलेंडर डोक्यावर घेतले की 350 रुपयाला सिलेंडर झालं. त्यावेळेस त्यांना सर्वात जास्त ते महाग सिलेंडर वाटवायचं. पेट्रोलचे भाव त्यावेळेस 55 रुपये होते. त्यावेळेस त्यांना असं आश्वासन दिलं की पेट्रोल के दाम नीचे आएंगे, डिझेल के दाम नीचे आएंगे, महागाई नीचे आएंगे. त्यावेळेस आपण आश्वासन त्यावेळेचे जर व्हिडिओ बघितले मित्रांनो की मोदी म्हणतात महागाई कहाँ ऊपर जा रही, हम सत्ते में आने के बाद तुमको अच्छे दिन लाएंगे, बुरे दिन तुम्हारे चल जाएंगे असं एक खोटं आश्वासन दिलं मित्रांनो. आणि महागाई कमी तर नाही पण महागाई आता
किती पटीत वाढली हे तुम्हाला सांगण्याची जरूरत नाही मित्रांनो. त्यावेळेस तुम्हाला जे 300-350 रुपयाला मिळणारे सिलेंडर आज तुम्हाला 1200 रुपयाला सिलेंडर मिळते मित्रांनो. गॅसचे भाव कुठे गेले? पेट्रोल, डिझेल, हर वस्तूचे या ठिकाणी भाव वाढलेले आहे मित्रांनो. आणि आपण जर बघत असेल तर आता आपल्याला 2014 पूर्वीचे दिन आठवले मित्रांनो. त्यानंतर त्यांनी एक तिसरं आश्वासन दिलं होतं, बेरोजगारी. कारण बेरोजगारी हा नवतरुण मोठ्या प्रमाणात आश्वासन दिलं होतं. कारण सुशिक्षित बेकारी त्यावेळेस सुद्धा होती आणि आता सुद्धा आहे. पण आता कितीतरी प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार वाढलेले ते आपण माहिती बघू मित्रांनो. त्यावेळेस त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार जर सत्तेवर आल्यानंतर सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रत्येक वर्षाला 2 करोड नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात येईल. त्याही कोणत्या? गव्हर्नमेंट जॉबच्या, प्रायव्हेट नाही, कंपन्या वगैरे यांच्या नाही, फक्त गव्हर्नमेंटच्या 2 करोड नवतरुणांना आम्ही रोजगार देऊ, असं खोटं आश्वासन त्यावेळी दिलं होतं मित्रांनो. आणि आता कितीतरी असे नवतरुण आहे की जे सुशिक्षित बेकार आहे मित्रांनो. त्यांच्या हाताला नोकऱ्या नाही, ना कामधंदा नाही, ना व्यवसायाला भांडवल नाही, असं सुशिक्षित बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली मित्रांनो. आणि त्या मुद्दा आता त्यांच्या तोंडून सुद्धा निघत नाही या सुशिक्षित बेरोजगारांसाठी. कालचं जे दिल्लीचं आंदोलन बघितलं असेल मित्रांनो, त्या ठिकाणी नीटचा पेपर फुटल्यानंतर एवढं मोठं जंतर मंतरवर एक आंदोलन झालं की खूप भरभरून असा प्रतिसाद त्या आंदोलनाला मिळाला. कशा हे एक सुशिक्षित बेरोजगारांचंच एक उदाहरण आहे. आणि लाखो बेरोजगारात आपल्याला या रोडना हिंडताना दिसतात, कारण त्यांना नोकरीच नाही, कितीतरी शिकलेल्याची. आणि परत त्यांनी एक चौथा मुद्दा मित्रांनो, भ्रष्टाचाराचा त्यावेळेस काढला होता मित्रांनो. आपण बघित असेल 2014 पूर्वी आणि 2014 नंतर किती प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेले आहे. कारण तुम्ही तुमच्या मतदारसंघात राहता त्या ठिकाणचा सर्वसामान्य एक लोकप्रतिनिधी बघायचा, तुम्ही निवडून दिलेला खासदार बघायचा, तुम्ही निवडून दिलेला आमदार बघायचा. त्या आमदाराचं उत्पन्न 5 वर्षापूर्वीचं बघायचं आणि आजचं उत्पन्न बघायचं. हे खासदाराचं उत्पन्न ते तुम्ही लोकप्रतिनिधी जनतेच्या माध्यमातून निवडून देतात, त्या लोकप्रतिनिधीचं उत्पन्न वाढवायचं मित्रांनो. आपण जर विचार केला तर ते आता एवढा काही भ्रष्टाचार वाढलेला आहे, कारण त्यांच्या राहणीमानावरून वागण्यावरून येतं मित्रांनो. आपण बघत असेल कुठंही बी हायवेच्या कडेला जर असं मोठमोठ्या 20-25 200 एकरपर्यंत अशा त्या शेतीला कंपाऊंड घातलेले आहे, त्या सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मित्रांनो या खासदार आमदार राजकारण्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून त्या शेतीला कंपाऊंड घातलेलं आहे. आणि तेच त्यांच्या राजकारण्याच्या त्या शेत्या आहे आणि त्याच्यातून परत एक देशाचं दुसरं नुकसान होतं मित्रांनो. यात कसल्याही प्रकारचं उत्पन्न घेतलं जात नाही. सर्वसामान्य शेतकऱ्याची जर शेती जी असते तर त्यामधून मोठ्या प्रमाणात किती म्हणजे उत्पन्न निघलं असतं. म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार या लोकांनी करून ठेवलेला आहे मित्रांनो. आणि आता भ्रष्टाचाराबद्दल मोदी ब्रशसुद्धा काढायला तयार नाही. मीडियाच्या माध्यमातून ऐकतो आम्ही नेहमी, पेपरच्या माध्यमातून ऐकतो अमक्या ठिकाणी दहाड पडली, अमक्या अधिकाऱ्यांनी एवढं हे गबाड सापडलं आहे. फक्त अधिकाऱ्याचे येतं, पण जे राजकारणी आज एवढे हवेत चालतात त्यांचं कोणीही भ्रष्टाचारावर काढायला तयार नाही. एवढा मोठा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे, पण तो जनतेला फक्त दिसतो मित्रांनो, पण त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आणि ही एक मोठी जनतेची लुबाडणूक आहे मित्रांनो. आपण आज बघित असेल मित्रांनो, तुमचा खासदार असेल, तुमचा मतदारसंघातील आमदार असेल, त्या आमदारला तुम्ही पगार तुम्हाला माहीत नसेल पण त्याचा पगार किती आहे तुम्ही विचारून बघा मित्रांनो. त्यांना भ्रष्टाचार तर कितीतरी करून त्यांना दाटलेले भ्रष्टाचार खायला. आणि जो पगार आहे तुमच्या आमदारला 2.25 लाख रुपये पगार मिळतं मित्रांनो, हे तुम्हाला माहिती नसेल मित्रांनो. त्यांचा पगार झाला, पण त्यांना या देशात हिंडण्यासाठी 32 वेळा विमान प्रवास फ्री आहे, दवाखाने फ्री आहे, अशा कितीतरी सवलती त्यांना असतात मित्रांनो. आणि एक सर्वसाधारण एक आहे भ्रष्टाचार उदाहरण मी सांगतो तुम्हाला. टपाल भत्ता त्यांना 8,000 रुपये मिळतो, फोन बिल 10,000 रुपये त्यांना टपाल भत्ता मिळतो. आणि तुमचं ते फोन बिल आहे, ते फोन बिल त्यांना महिन्याला 8,000 रुपये मिळतं मित्रांनो. आपण असे तुमच्या त्या फोनमध्ये जे सिम कार्ड आहे तुम्हाला 399 रुपयामध्ये 1 महिनाभर बोलू शकतात. एवढं इंटरनेट त्यामध्ये असतं आणि कॉलिंग सुविधा असतात, SMS सुविधा असतात. पण या आमदाराला 8,000 रुपये महिन्याला फोन बिल मिळतं आहे. मग मला सांगा असं कोणते ते फोन वापरतात की त्यांना महिन्याला 8,000 रुपये पाहिजे. आणि सर्वसामान्य शेतकरी असेल कोणी असं 400 रुपये लाईफ टाईम महिनाभर बोलतो आणि यांना 8,000 हे साधं सोपं आणि भ्रष्टाचाराचंच एक उदाहरण म्हणता येईल मित्रांनो. आणि हा जो पैसा चालला जातो ना हा काही दुसरं कुठून जात नाही. फक्त जे आता जे काही महागाई वाढली त्या महागाईवर जे तुमचं खाद्यतेल असेल म्हणजे कोणतंही तुमचं ते
सर्वसामान्य जनतेला ज्या व्यवहाराच्या वस्तू लागते त्याच्यावर GST लागलेली आहे. तो GSTचा पैशातून या लोकांचं सर्व भागतं मित्रांनो. टपाल भत्ता त्यांना 10,000 रुपये मिळतो मित्रांनो. एखादा सर्वसामान्य कामगार जर कुठं जर ड्युटीला जर लागला ना 10 ते 12, 13, 14,000 रुपये त्याला महिनाभर घासा लागतो. पण यांना टपाल भत्ता 10,000 रुपये. आता टपाल भत्ता हा एक हास्याची बाजू आहे मित्रांनो. आता कुठं आपण बघतो गावात तुमच्या कधीतरी महिना 2 महिन्याला पोस्टमन येत असेल, कारण आता पूर्ण फोन जीमेलवर ऑटोमॅटिक होत असतात. तुम्हाला ईमेल येत राहतो किंवा SIच्या माध्यमातून पूर्ण माहिती तुम्हाला इकडे तिकडे मिळत राहते मित्रांनो. आणि यांना 10,000 रुपये एक टपाल भत्ता कशा प्रकारे दिला जातो याचं आता एक सर्वसामान्य जनतेला पडलेला एक प्रश्न आहे मित्रांनो. एक म्हणजे निव्वळ एक लुबडणूक या जनतेची चाललेली आहे आणि ते एक प्रकारे एक भ्रष्टाचाराचे मित्रांनो. आणि आता एक चौथं एक 5वं उदाहरण त्यांनी मित्रांनो खरंच एक शेतकऱ्याचं त्या लोकांना तळतळात लागल्याशिवाय लागणार नाही. कारण ज्यावेळेस त्यांनी मोठमोठी आश्वासन दिली होती, काळा पैसा असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, भ्रष्टाचार असेल, पण त्याच्यात नंबर 1चं त्यांनी एक जाहीरनामा त्यांचा होता आणि एक आश्वासन त्यांनी दिलं होतं की माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू. 2022पर्यंत त्यांचं उत्पन्न डबल करण्याचं होतं आश्वासन या मोदी सरकारनं दिलं होतं मित्रांनो. आणि आता या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल झालंच का आणि कोणाचं जर झालं असेल मित्रांनो त्याचे कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा. त्या व्यक्तीचे खरंच पाय धुवू आपण की त्यांचं उत्पन्न डबल झालं म्हणून. डबल म्हणजे त्यावेळेचं तुमचं उत्पन्न 5 लाख होत असेल तर आज 10 लाख रुपयाचं झालं का? नाही झालं. महागाई 5 पट वाढी मित्रांनो, पण तुमचं उत्पन्न कुठं डबल झालं नाही, टेबल झालं नाही. जे होतं ते सुद्धा तुम्हाला आज भाव मिळत नाही मित्रांनो. 2014 पूर्वी तुम्हाला शेतकऱ्यांना जो भाव मिळत होता कापसाला तो डोळ्यासमोर आणा आणि आजचं जो भाव मिळतो तो तुमच्या नजरेसमोर आणा मित्रांनो. तेव्हा खताचे काय भाव होते आणि आज खताचे काय भाव होते ते विचार करा मित्रांनो. 2014 पूर्वी खूप शेतकऱ्यांनी 10 ते 12,000 रुपये क्विंटल कापूस विकला होता. त्यावेळेस शेतकऱ्याला खताची गोणी 300 रुपयाने मिळत होती. आज तुमच्या कापसाला भाव कमी झाला, 7 ते 7,500 रुपये क्विंटल तुम्ही कापूस शिकता आणि तुमची जी खताची बॅग त्यावेळेस तुम्ही 300 रुपयाला वापरायची ती बॅग तुम्हाला 2,000 रुपयाला झालेली आहे मित्रांनो. किती पट भाव वाढलेला आहे खताचा? 5 पट भाव वाढलेला आहे. तसा तुमचं उत्पन्न 5 म्हणजे तुमच्या खताला मिळाला, तुमचं हे कापसाला डबल भाव मिळाला काय? नाही मिळालं. त्याच्यापेक्षा कमी नाही मिळाला मित्रांनो. तुरी त्यावेळेस तुम्हाला काय भाव मिळायचा तुरीला नजरेसमोर आला. त्यावेळेस तुम्ही 10,000 रुपये क्विंटलला तूर विकलेली. त्यावेळेस तुम्हाला खताची म्हणजे 300, 350, 400 रुपयाला मिळायची DAPची बॅग. आज तुरी तुमच्या 7,000 रुपये क्विंटलला झालेली आहे मित्रांनो. सोयाबीन असेल, मुग, हर मालाचे भाव त्यापेक्षा कमी झालेले आणि जे त्याला लागणारं असतं बी बियाणे यांचे भाव मित्रांनो 5 पट झालेले. खता औषधाचे भाव 5 पट झालेले. सोयाबीनचा विचार करा. सोयाबीन तुम्ही त्यावेळेस 7,000 रुपये क्विंटलला सोयाबीन विकलेलं आहे मित्रांनो. आणि हा सोयाबीन ज्यावेळेस तुमचं सोयाबीन निघतं त्यावेळेस तुम्हाला 3 ते 3.5, 4,000 रुपयाच्या पुढं सोयाबीन मिळते मित्रांनो. आणि त्या सोयाबीनची बॅग मित्रांनो तुम्हाला आज 180 ते 90 रुपये घ्यायला लागते. त्यावेळेस आपण जर बघितलं तुमचं सोयाबीन तुम्ही 7,000 रुपये क्विंटल विकून तुम्हाला तेलाची बॅग 40 ते 45 रुपयाला तेलाची बॅग मिळायची मित्रांनो 2014 पूर्वी. आज त्या सोयाबीनची तेलाची बॅग तुम्हाला 180 रुपये 190 रुपयाला घ्यावं लागते मित्रांनो. आपल्याकडचं जे सोयाबीन आहे सोयाबीनला भाव बघा 3,500 रुपये. आणि तोच आपण जो कच्चा माल विकतो त्यानंतर पक्क होऊन जे काही ते तेल निघतं तेलाला किती प्रमाणात आपल्याला किती पट भाव वाढले तेव्हापासून. मग शेतकऱ्याचं उत्पन्न खरंच वाढलं आहे का? एकही शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं नाही. उत्पन्नाचे भाव कमी झालेले आहे. उत्पन्न तुमचं जेवढंच होतं तुम्ही एकरी 8-10 क्विंटल कापूस वाटा, पण त्यावेळी 10,000 जायचं. आज तुम्हाला 7,000-7,500 रुपये निघतो. आणि त्याच्यावरचा जो काही खता औषधाचा खर्च आहे तो 5 पटीनं वाढलेला आहे मित्रांनो. खरंच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. सुसज्जित बेरोजगाराला काही तुम्हाला 2 कोटी नोकऱ्या मिळाल्या ना. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं ना. महागाई कमी झाली ना. भ्रष्टाचार कमी झाला ना. स्विस बँकेतला पैसा काळा पैसा म्हणून ते काही मोठे बोंबलत होते त्याच्यातला एकही रुपया इकडे आला नाही मित्रांनो. आज तुम्ही जर विचार केला स्विस बँक लोक आता विसरून गेलेले. 2014 पूर्वी या सरकारनं मोदी सरकारनं एवढा दांगून केला. स्विस बँक जो अंगठा बहादर असतो एखादा त्याला सही करता येत नाही, कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही, त्या व्यक्तीला स्विस बँक त्याची म्हणजे एवढा याने करून ठेवलं होतं. मतदानच्या वेळी चर्चेला हा विषय आणला होता. पण आज स्विस बँकेचा विषय कमीत कमी 14 वर्षात कोणी ऐकला का? कोणीही ऐकला नाही.
आणि एवढं आश्वासन त्यावेळेस दिलं होतं की 15-15 लाख रुपये यूँ किसानों को मिल जाएंगे, आम जनता को मिल जाएंगे मित्रांनो. अरे 15 रुपये तर नाही, 15 लाख तर नाही, पण 15 रुपयेसुद्धा मिळाले नाही मित्रांनो. आणि आज आपण बघतो मित्रांनो मीडियाच्या माध्यमातून बरेच आता जे काही येते रोज डिझेल, पेट्रोल आणि गॅसचे भाव वाढतात मित्रांनो. गॅसच्या महिलांचं ते बचत कोरमडलेलं आहे. प्रत्येक महिला म्हणतात की आम्हाला तुमचे आजचे दिन नको, आम्हाला ते 2014 पूर्वीचे तुमचे ते बुरे दिन होते ना, ते बुरे दिन द्या, असं आपण मीडियाच्या माध्यमातून ऐकतो मित्रांनो. आणि शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात वैतागलेला आहे. शेतकरी एवढा वैतागलेला आहे, एवढा भ्रष्टाचार या वाढला आहे की हा शेतकरी इतका भरायला गेलेला आहे की शेतकऱ्याचं आता कोणी व्हायला राहिलं नाही, शेतकऱ्याबद्दल कोणी बोलायला राहिलं नाही. कारण शेतकऱ्याचं आज बघत आहे मित्रांनो, आता आपल्या सरकारनं जी काही आश्वासन दिलं होतं इलेक्शनपूर्वी, निवडून आल्यानंतर शेतकऱ्याचा 7-12 कोरा 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 लांबलचक लाईन दिली होती. आमचा हरिभाऊ निवडून आला तर शेतकऱ्याचा 7-12 कोराच करण्यात येईल. मित्रांनो आज कोरा तर नाही आहे, पण कसलंच काही नाही, फक्त तुम्हाला 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. 6 महिन्यापूर्वी घोषणा केली. 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांचा 7-12 कोरा तर नाही, पण 2 लाख रुपये देण्यात येईल मित्रांनो. आणि त्याच्यात कितीतरी जाचक अशा अटी ठेवलेल्या आहेत मित्रांनो. हे सरकार आपण 2017ला सुद्धा यांनी कर्जमाफी दिली होती. त्यावेळेस त्यांनी कितीतरी शब्द असे वापरले होते संस्कृत, अंशतः, पूर्णतः, मान्यता, पात्र, अपात्र, काय काय म्हणून. आणि कितीतरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असे नियम त्या ठिकाणी टाकलेले मित्रांनो. फक्त आमच्या ध्यानात राहण्यासाठी एकच कर्जमाफी होती 2019ची. महात्मा ज्योतिबा फुले, उद्धव ठाकरे यांनी जी कर्जमाफी दिली होती त्यामध्ये शेतकऱ्यांना, बहुसंख्य शेतकरी म्हणजे जवळपास पूर्ण शेतकरी 2017मध्ये जे अपात्र ठरले गेलेले शेतकरी होते ते 2019च्या शेतकरी कर्जमाफीमध्ये ते पात्र ठरले. आणि त्यांची कर्जमाफी माननीय उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस कर्जमाफी त्यावेळेस मिळाली. आता एक प्रश्न निर्माण होतो, यांनी कर्जमाफीचं पूर्ण आश्वासन दिलं होतं, पण हे आश्वासन नसून एक गाजर आहे मित्रांनो. आता 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीमध्ये एवढा एक या मुख्यमंत्र्यांनी पात्र शब्द टाकला. आणि या पात्र शब्दामुळे मित्रांनो कितीतरी लाखो शेतकरी यापासून वंचित राहणार आहे. कारण आता ही फसवी कर्जमाफी, आता ही बँकेची वसुली आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी आहे, हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे मित्रांनो. आता त्यांनी या ठिकाणी सांगितलं की ज्या लोकांना 2017मध्ये आणि 19मध्ये कर्जमाफी घेतली, म्हणजे 17 आणि 19मध्ये ज्या कर्जमाफ्या झाल्या होत्या त्या कर्जमाफी जर तुम्ही घेतलेली असेल तर आता तुम्हाला दुबारा कर्जमाफी मिळणार नाही. मग यातून एक सर्वसामान्य जनतेच्या एक प्रश्न निर्माण झाला होतो. मुख्यमंत्र्यांनी जर ज्यावेळेस अगोदर आश्वासन दिलं होतं 7-12 कोरा 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 कोरा, मग त्या आश्वासनापासून दूर पळता तुम्ही म्हणता की तुम्हाला डबल कर्जमाफी नको, तर मग तुम्ही डबल मुख्यमंत्री कशाला होता? मग दुसऱ्याला एखादा चान्स द्या ना. किंवा एखादा जर अगोदर आमदार असेल, परत खासदार असेल, त्यांना इकडली पेन्शन वेगळी असते, मग डबल पेन्शन त्या लोकांना का? मग शेतकऱ्यांनाच कर्जमाफी डबल का नको मित्रांनो? पण हा मुद्दा आता उचलण्यासाठी कोणीही शेतकरी राहिला नाही, शेतकरी नेताच राहिला नाही. जे शेतकरी नेते म्हणतात ते आता पांगळे झालेले, शेतकरी नेते म्हणणारे ते आता सत्तेत गेले आणि शेतकऱ्याच्या बाजूनं कोणीही बोलणारा नाही आहे. फक्त या सरकारला शेतकरीच कसा भरायला जाईल एवढं हे बघण्याची. आता यांनी ती 6 महिन्यापूर्वी प्रवीण प्रदेशी समिती नेमली होती कर्जमाफी संदर्भात, की अल्प मुदतीचा असेल, दीर्घ मुदतीचा असेल, कोणते शेतकरी नियमात बसतात, कोणते बसत नाही, आणि दुबारा त्यांना कर्ज काढण्याची वेळ येऊ नये यासाठी ती समिती नेमली होती. मग 6 महिने या समितीनं अभ्यास केला, लाखो रुपये त्यावर खर्च झाले असते, आणि त्यातून काय निष्कर्ष काढला गेला की जास्तीत जास्त शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित कसे राहतील, या पात्र कसे होणार नाही, अपात्र कसे राहतील, हे नियम यामध्ये मित्रांनो टाकलेले. मग एवढे खोटं आश्वासन देऊन हे सरकार सत्तेवर आलं. या सरकारला मित्रांनो आता धडा शिकवण्याची वेळ आहे. कारण भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेले त्या संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला हा मतदानाचा अधिकार दिलेला आहे.
आणि अधिकाराच्या जोरावर आपण मित्रांनो, या मतदानाच्या जोरावर पाहिजे ते सरकार, जे जनतेचं भलं सरकार करील असं आपण निवडून देऊ शकतो मित्रांनो. पण कुठंतरी त्यावेळेस आपण एक मोठ्या आश्वासनाच्या आमिषाला बळी पडतो आणि नको त्या व्यक्तीला निवडून देतो मित्रांनो. आज एकच करायचं प्रत्येक व्यक्तीनं, ज्या ज्या मतदारसंघात असेल तुम्ही त्याची कमेंट करा. तुमचा आमदार तुमच्या मतदारसंघात आला, ज्यावेळेस भेट होईल त्यावेळेस त्यांना एकच विचारा, तुम्ही आम्हाला पूर्ण कर्जमाफी देणार होते, महिलांना 2100 रुपये देणार होते, त्याचं काय झालं? आणि ते आश्वासन दिलं होते त्यामुळं आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे. तुम्ही ही बाजू मुख्यमंत्र्याकडे लावून धरा आणि सरसगट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करा. तुम्ही तर पूर्ण 7-12 कोऱ्याचं आश्वासन दिलं होतं, पण कमीत कमी 2 लाख रुपयाची तरी कर्जमाफी व्हायला पाहिजे मित्रांनो. असं तुमच्या मतदारसंघातले खासदार आमदार असेल त्यांना तुम्ही विचारायला लावा. त्याच वेळेस मित्रांनो आता शेतकऱ्याला थोडाफार न्याय मिळेल, कारण आता शेतकऱ्यासाठी कोणी वाली उरलं नाही. कोणताही नेता किंवा आमदार तुमच्या शेतकऱ्याच्या पाठीमागं नाही आहे. नागपूरला 6 महिन्यापूर्वी बच्चू कडूंनी आंदोलन केलं. अंध अपंग शेतकरी, लाखो शेतकरी पावसात त्या ठिकाणी भिजला होता आणि म्हणे मी कर्जमाफी करणार आहे. पण त्यावेळी ते आता सत्तेत गेले. सत्तेत गेल्यानंतर माणूस बकरी होऊन बसते, काळ्या दगडावरची रेगे. कारण त्यांनी आता सरकारचे आभार मानले. आता आभार कशाचे मानले? त्यांना आमदारकी मिळाली म्हणून आभार मानले, पण नाव शेतकऱ्याचं, माझ्या शेतकऱ्याला कर्ज. किती शेतकरी त्याच्या अपात्र झाले, कितीतरी शेतकरी त्या ठिकाणी अपात्र झालेले. ते जर सत्तेत, आता सत्तेचा भाग आहे, त्यांनी त्या ठिकाणी बोलायला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाखापर्यंतची कर्जमाफी व्हायलाच पाहिजे. कारण तुम्ही ज्या वेळेस डबल पेन्शन उचलता, डबल तुम्ही मुख्यमंत्री होऊन त्याच पदावर बसता, तर माझ्या शेतकऱ्याला 2 लाखापर्यंतची कर्जमाफी का नको, असं त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे मित्रांनो. पण आता तसं कधी काही होताना दिसत नाही. ही तुटपुंजी कर्जमाफी देऊन ते त्यांचे आभार मानतात मित्रांनो. चीड आणणारे सध्याच्या काळात हे आपले राजकारण बनलेलं आहे की यांच्यावर खरं जर मला FIR दाखल व्हायला पाहिजे. एक जिम्मेदार व्यक्ती जिम्मेदार व्यक्तींना एवढे खोटे आश्वासन देतात. सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्याला 7-12 कोरा करू, महिलांना 2100 रुपये देऊ. काय खोटे आश्वासन मित्रांनो. आता प्रत्येकाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना आता तुमच्या मतदारसंघातील आमदार खासदारला तुम्ही जाब विचारायलाच पाहिजे. आम्ही फक्त हे आश्वासन तुम्ही जे दिलं होतं आणि ते आश्वासन बघून आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे. तर आज शेतकऱ्याला पूर्ण होरपळून निघालेलं आहे आणि आता त्यांनी ते जाहीर केलं कर्जमाफीचे काय निकष आणि कोण बसणार आहे त्याच्यात म्हणून. मित्रांनो, शेतकरी तर अजून त्यात भरायला गेलेला आहे, भरायला जाणार. कारण आता शेतकऱ्यांना खाजगी सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि यांनी जाणून बुजून ही जून महिन्यामध्ये कर्जमाफी दिली. याचं एकच कारण असं असायला पाहिजे की शेतकरी कामाधंद्यात गुतेल आणि शेतकरी काही ओरडणं करणार नाही किंवा रस्त्यावर उचलणार नाही, उतरणार नाही. पण मित्रांनो, हा शेतकरी हा देशाचा कणा आहे. तुम्ही उद्योगपती यांना कितीतरी मोठे करीत असाल, पण त्याच्या बिगर काही ते तुमचं भागणार नाही. तर मला शेवटी शेतकऱ्यांना पिकवलेलं अन्न खावं लागणार आहे. मर्सिडीज तयार करणारा माणूस सुद्धा शेतकऱ्याचं अन्न खातो तेव्हा जगतो. शेतकऱ्याला मर्सिडीजच पाहिजे असं काही नाही. शेतकऱ्याशिवाय कोणाचे भागणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त कमेंट करा आणि कोणत्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे डबल झालं त्यांनी जाणून बुजून कमेंट करा की माझं उत्पन्न डबल झालं होतं. म्हणजे ते 1 लाखाचे 2 लाख झाले असे, म्हणजे डबलीनं उत्पन्न आले असे कोणही भेटणार नाही. मित्रांनो, आपण बघतो. हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा
आणि हा व्हिडिओ थोडा मोठा झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो. धन्यवाद.